या मंदिराची स्थापना केव्हा झाली आहे याचा इतिहासच सापडत नाही. ही जी पिंड आहे ती 3,500-4,000 वर्षापूर्वीची पिंड आहे. आता बघा कुठेही पण गेलं की दंतकथा असतेच. आता कोणी त्यावर विश्वास ठेवतं नाही ठेवतं. जी जुनी वयाची माणसं आहेत त्यांच्या मते की रामायणच्या अगोदरपासून रामचंद्र महाराज देव जे आपले त्यांच्या अगोदरापासून इथे मंदिराचे म्हणजे शांडिल्य ऋषीची समाधी आहे समोर बघा. शांडिल्यची समाधी आहे आणि शांडिल्य ऋषीचे राजा दशरथ म्हणजे रामाचे वडील आणि त्यांचा इथं होम हाऊस चालायचे म्हणजे रोजचे रोज होम हाऊस आहे. आणि त्या होम हाऊसच्या वेळी हे जे असुर असेल राक्षस दानव असेल की त्याच्यामध्ये विघ्न आणायचे म्हणजे वरून कचरा टाक काय पाणी टाक कचरा काय असे ते वेगळे होम त्यांना होऊन द्यायचे नाही. तसं महाराजांमध्ये राजा तसं स्वतः इथे आले होते. त्या असुरांचा बिमोडकासाठी स्वतः आले होते. त्यावेळी त्यांची सारथी कैकई होती त्यांची पत्नी आणि त्यांनी या युद्धाच्या दरम्यान त्या रासुरांना पळून लावलं आणि काय झालं त्या दरम्यान घटना झाली. घटना अशी झाली की ती चाकाला असेल आरी असते बघा आरी ती आरी निघून पडली. कैकईने प्रसंग साधन काय केलं त्यांनी त्याच्यावरती आपलं बोट घातलं आणि पुढे गेले. मग युद्ध सगळं जिंकलं. तो ते महाराज बोलले कैकी आता उतरा म्हणजे महाराज तुम्ही उतरा मग ती उतरले आणि तिने आपलं बोट काढलं आणि इथे एक चाक पडलं. म्हणजे स्कंद पुराणामध्ये या चाकांचं नाव होतं विष्णुपुरी आणि एक चाक इथं पडलं म्हणून याचं नाव पूर्वीचं एक चक्री नगर होतं. आणि मग तेव्हा राजा कसं म्हणले बाबा तुझ्यामुळे आपण हे जिंकलं की त्यामुळे तुला काय मागायचं. तेव्हा ते 2 वर मागून घे तुला काय पाहिजे तेव्हा ते वेळ लागून मागून गेले. म्हणजे रामाला वनवास आणि भरताला राज्य याची सुरुवात इथून सुरुवात झाली. संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज हे पण ते 12वाड्यामध्ये येते चाकणमध्ये यायचे की 250 भागमध्ये त्याचं वर्णन केले. चांगदेव महाराज विचारतात की ज्ञान्या हे कसलं मंदिर आहे. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतो की चक्रेश्वर महाराजांचं मंदिर आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज संत चांगदेव महाराज यांचे भावंड इथे येऊन गेले. तुकाराम महाराजांचं पण जेव्हा गाथाचं रिन्युएशन झालंय ते गाथा बुडवली तुकाराम महाराजांची त्याचं रिन्युएशन झालंय. काही दिवस गाथा इथे ठेवले होत्या. इथे तुकाराम महाराजांनी कीर्तन केली. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जेव्हा जुन्नरहून पुण्याला निघाले तर इथे काही दिवस थांबले. त्यांनी दर्शन केले आणि आमचे आजोबा म्हणतात ज्याचं वैभव गेले त्यांनी सेवा करा त्याचं वैभव परत भेटतात अशी आख्यायिका आहे.